तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे गोट्स ऑन द रोड यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण जाणार आहोत पिंपळा उर्फ कंडाळा किंवा कंडाणा किल्ल्यावरती, जो नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये आहे. टेहळणीसाठी असलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेली 2 नेडे. यातील एक नेडे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेडे आहे. तर चला या प्रवासात काय होतंय बघूया. स्टे ट्यून्ड विथ गोट्स ऑन द रोड यूट्यूब चॅनल अँड स्टे वाईल्ड. तर नेहमीप्रमाणे माझा प्रवास माझ्या होमटाऊन म्हणजेच अलिबागमध्ये सुरू झाला. तिथनं मी मुलुंडमध्ये आपल्या पिकअप पॉईंटजवळ पोहोचलो. तिथे मला भेटला किशोर आणि UNHची फॅमिली. त्यांच्यासोबत आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर करून पिंपळा फोर्टच्या बेसपर्यंत म्हणजेच मळगावातल्या धरणापर्यंत पोहोचणार होतो. तर आत्ता आपण पोचलो आहोत पिंपळागडाच्या पायथ्याजवळ असलेल्या धरणाजवळ. धरणाची भिंत रस्त्याला मिळते त्या ठिकाणी डाव्या बाजूला एक ठळक पायवाट आहे. ही वाट आपल्याला एका पठारावर नेते, जिथून आपल्याला पूर्ण पिंपळागड दिसतो. असं आहे ना, म्हणून मी कुठे काय बोलत नाही. 3ऱ्या वर्षी एक ट्रेक केल्यानंतर 3 वर्ष नंतर बरीच वर्ष ट्रेक केलेलं नाही आणि आता परत ट्रेकला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद. पुढे जा. तर पिंपळा फोर्टचा ट्रेक सुरू झालेला आहे आपला अननेसेसरी हायकर सोबत. आणि आपण हळूहळू ट्रेक करत करत पुढे चाललोय. पिंपळागडाच्या या मळगावातनं जाणाऱ्या वाटेवरनं आपल्याला फक्त 1.5 तासात वरती पोहोचता येते. गडाची माहिती अशी, हा गड गिरिदुर्ग प्रकारात मोडतो आणि कणकापूर डोंगर रांगेचा हा भाग आहे. आपण आता अशा जागेवर पोहोचलो होतो जिथनं आपल्या पिंपळागड पूर्णपणे दिसत होता. पण पिंपळागड पूर्णपणे सर करत नाही तोपर्यंत त्याचं नेडं दिसून येत नाही. दुर्ग श्रेणी मध्यम असली तरी वाटेत फारशी झाडं नसल्याने अति उन्हाळ्यात या गडाला भेट देणं टाळावं. भेट देण्यासाठी जून ते मार्च हा काळ चांगला आहे. आपण आपला 1.5 तासाचा ट्रेक कंप्लीट करून या नेढ्यापर्यंत पोहोचलोय. आता समजलं याला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठं नेडं का बोलतात. या नेढ्याच्या छायेमध्ये बसून आपण थोडा आपल्या ट्रेकचा शीण घालून या डोंगर माथ्यावरती जाणार आहोत. नेडे पाहून झाल्यावर डावीकडे थोडे अंतर चालल्यावर एक खाच दिसते. त्या खाचेतून गड माथ्यावर जाण्याचा मार्ग आहे. सोलो ट्रेकिंग चालू आहे. दगडांमधील खाचांचा आधार घेत आपण 5 मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. या ठिकाणी कातळात खोदलेली 3 कोरडी टाकी आहे आणि जर वातावरण स्पष्ट असेल तर तुम्हाला साल्हेर किल्ला सुद्धा बघता येऊ शकतो.
आल्या पावली त्याच वाटेने पुन्हा खाली उतरून नेडं गाठावं आणि त्यानंतर खाली उतरण्याचा प्रवास सुरू करावा. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. असेच गड वर्णनाचे किंवा प्रवास वर्णनाचे व्लॉग तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या काही चुका, माझी काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मी वेळोवेळी माझ्या चॅनलवरती ज्या व्हिडिओज टाकतो त्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत राहीन. स्टे ट्यून विथ गोट्स ऑन द रोड यूट्यूब चॅनल अँड स्टे वाईल्ड. कीप मूव्हिंग.